या लोकांची ही लढाई आहे, आक्रोश आहे, वेदना आहे. पण आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे म्हणणाऱ्या लोक टार्गेट कुणाला करतायत तर माळ्यांना करतायत, म्हणजे भुजबळांना करतायत. वन टाइम भुजबळांना खलनायक म्हणून रंगवलं गेलं. काय कारण असावं त्याच्या? भुजबळ भुजबळांना भुजबळ हे पॉलिटिकल लीडर आहेत, त्यांनी ठाम भूमिका घेतली ओबीसींच्या बाजूची. ते एकमेव अडथळा वाटतात. ते खरं वास्तव बोलतात आणि मग वास्तव भूमिका घेणाऱ्या माणसाला खलनायक बदनाम, त्यांचा चेहरा खलनायक म्हणून उभा केला गेला. जे 450 जातींची भाषा बोलतात, भटक्या विमुक्त जाती जमातींची भाषा बोलतात, त्यांना टार्गेट केलं गेलं. हे कुठेतरी अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती. कारण आम्हाला ते कळतंय की काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये. बरं, तुमची अस्वस्थता का? प्रश्न हा विचारला जातोय की ओबीसींचं हे आंदोलन आहे, वंजारी बंजारी त्यानंतर धनगर ह्यांना तर वेगळा प्रवर्ग देऊन आरक्षण दिलेलं आहे, मग तुमची अस्वस्थता का? तुम्ही का अस्वस्थ आहात? बघा, हा महाराष्ट्र असा आहे, या महाराष्ट्रामध्ये विजयंतीचं जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे ते 27% अंतर्गत येते. शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटला विजयंती अ ब क ड असं बायफर्गेशन केलेलं आहे. आणि उरलेले 19% रिझर्वेशन हे ओबीसी मधल्या बलुते आलुते आणि ओबीसींसाठी दिलं गेलेलं आहे. पण ह्या सगळ्यांचा क्वांटम हा 27% आहे. बरं, पंचायत राजला हे 27% एक आहे, त्यामध्ये विजयंती वगैरे बायफर्गेशन नाही. किंवा केंद्रीय सूचीमधल्या जेवढ्या नोकर भरती होतात, रेल्वे भरती होतात, त्यामध्ये हा क्वांटम सगळा ओबीसी अंतर्गत इन्क्लूड होतो. त्यामुळं जो बी काही थ्रेड्स असेल तो 27% ओबीसी रिझर्वेशनला असेल. फक्त त्याचा परिणाम ओबीसीच्या 19% रिझर्वेशन होणार नाही, तर तो 27% रिझर्वेशनवरती होईल. या गोष्टी आहेत. त्यामुळे धनगर ओबीसीच्या बाहेर आहे, वंजारी बंजारा ओबीसीच्या भटक्यामध्ये आहेत. तुम्हाला कुठं आम्ही हात लावतोय? जरा संविधानाचा अभ्यास करा. तुम्ही चळवळ लढता, अभ्यास करता. मराठा समाजाचं आरक्षणाची लढाई लढणारे काही तज्ज्ञ मंडळी सुद्धा असं बोलतात की लक्ष्मण हाके धनगरांचा नेता आहे, तो ओबीसीसाठी उपोषणाला बसलाय. म्हणजे तुम्ही दिशाभूल करताय. एवढे दुधखळे राहिलो आहोत का आम्ही सगळे? तुम्हाला नक्की करायचं आहे का ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा या मंडळींनी घाट या महाराष्ट्रामध्ये घातलाय? पण प्रश्न उपस्थित केला जातो, तुम्ही 70 वर्ष इथलं आरक्षण खाल्लं मराठ्यांचं, ओबीसीनी. त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते 70 वर्ष खाल्लं म्हणणाऱ्यांची. कारण मंडल आयोग इम्प्लिमेंट व्हायला 94-95 साल उजाडलेला आहे. आणि 94 साल जर पकडलं तर 27-28 वर्ष पूर्ण होत आहेत. 70 वर्ष आकडा आणला कुठून? 70 वर्ष झालं कधी? काय ते म्हणतात 67ला ओबीसी आरक्षण सुरू झालं. 67ला किती टक्के होतं आणि कोण जाती होत्या? देशमुख कमिटीच्या शिफारशीनुसार ना. किती टक्के होतं ते? त्याच्या तरतुदी काय होत्या? पंचायत राज नुकतंच महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं होतं. त्यामुळे वास्तवतेपासून दूर पडू नका. काहीतरी महाराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्न करू नका. खरा ओबीसी पंचायत राजमध्ये असेल, शिक्षण नोकऱ्यामध्ये असेल, खरा ओबीसीला लाभ मिळायला सुरुवात झाली ती 1994-95 पासून सुरू झाली. या वास्तवतेपासून कुणाला? त्याच्यात जेव्हा 94च्या GRचा सातत्याने उल्लेख केला जातो की 94च्या GRच्या माध्यमातून ज्या जाती नव्हत्या आरक्षणात त्यांना सुद्धा त्याचा लाभ दिला गेला, असं कोण म्हणतोय? आणि त्याला चॅलेंज सुद्धा केलं गेलं. कोण म्हणतोय? आंदोलक म्हणतात. त्यांनी यावं माझ्यासमोर. 94ला ज्यावेळी प्रत्येक स्टेटमध्ये एक पॉलिसी ठरलेली होती, केंद्रानं काही नावं वगैरे सुचवलेली होती, मंडल आयोग किंवा सुप्रीम कोर्टामध्ये, सर्वोच्च न्यायालयामध्ये 9 जजेसचं खंडपीठ बसलेलं होतं. तिथं सुद्धा हिअरिंग, सुनावण्या झालेल्या होत्या. देशभर हे ओबीसी विरोधी वातावरण त्याही परिस्थितीमध्ये होतं. आत्तापेक्षा भयानक वातावरण त्यावेळी होतं. त्यावेळी प्रत्येक स्टेटमधले विचारवंत, साहित्यिक, जे लोकप्रतिनिधी म्हणजे नेतृत्व होतं ते सुद्धा उदारमतवादी. चला आपल्याला सगळ्या ओबीसींना, भटक्यांना सामावून घ्यायचं आहे, त्यांना सामाजिक न्याय द्यायचा आहे. म्हणून मग विजय ए, विजयंती ब, विजयंती सी, विजयंती डी, प्रत्येकाचं वेगळं वेगळी वैशिष्ट्य आहेत. प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये वेगळी आहेत. म्हणून हे रिझर्वेशन दिलं गेलंय ना. तुम्ही याच्याबद्दल डिबेट करायला तयार आहात? कधीही तयार आहे. तुम्ही चॅलेंज विचारवंताना तुम्ही न्यूज आंदोलक जे आता आहेत, मराठा समाजाचे जे आंदोलक आहेत, त्यांना तुम्ही खुलं चॅलेंज देता या व्यासपीठाच्या माध्यमातून चर्चेला या मुद्द्यावर म्हणून? आंदोलकांनी तर बसावंच, पण आंदोलकाच्या सल्लागारांनी पहिल्यांदा बसावं माझ्याबरोबर. त्यांच्याशी मी डिबेट करायला तयार आहे. कारण आंदोलक जे आहेत, जो चेहरा दाखवला जातो या महाराष्ट्रामध्ये, ते प्रत्येक उपोषणाच्या दरम्यान त्यांची मागणी बदललेली असते.
जे कायद्यामध्ये नाही, जे संविधानामध्ये नाही, जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही, जे स्टेट बॅकवर्ड कमिशन, अनेक बॅकवर्ड कमिशनना मान्य नाही, जे औरंगाबाद खंडपीठाला मान्य नाही, त्या गोष्टी जे मिळणारच नाही, जे कायदेशीरच नाही, जे बेकायदेशीरच आहे, अशी सनसनाटी मागणी करायची, महाराष्ट्रातलं ध्रुवीकरण करायचं, दिशा बदलायची, तरुणांना वेगळं मिसगाईड करायचं. आत्ता जे मराठा समाजातल्या माझ्या तरुणांनी ज्या आत्महत्या केल्या, त्या आत्महत्यांना जबाबदार कोण? ओबीसी जबाबदार आहेत. त्यांना जे सांगितलं जातंय की ओबीसी आरक्षण नसल्यामुळे तुमच्यावरती ही वेळ आली, हे उत्तर आहे. हे पण मग उत्तर काय? माझं म्हणणं आहे की त्या मराठा समाजातल्या साधारणपणे प्रत्येक वेळा ओबीसी नेतृत्वाला जेव्हा किंवा ओबीसी आंदोलकांना जेव्हा प्रश्न विचारला जातो मराठा आरक्षणाबद्दल, सांगितलं जातं की त्यांचे कारखाने किती आहेत, त्यांचं मुख्यमंत्री आहेत, त्यांचे एवढे आमदार आहेत, एवढे पण त्या समाजातलं वास्तव हे सुद्धा आहे ना की त्या समाजामधला जो गरजवंत आहे, गरीब आहे, त्याचा आक्रोश आहे हा. तो मागतोय हे सगळं. प्रस्थापित कुठं मागतोय आरक्षण? विषय खूप साधा सोपा आहे. मी कॉन्स्टिट्यूशनची भाषा तुमच्या समोर मांडतो. दोज आर सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. ज्यावेळी निकष ठरतात, ज्यावेळी एखाद्या कम्युनिटीला मागासलेपणाचा दर्जा द्यायची वेळ येते, त्यावेळी सोशली डिस्क्रिमिनेशन त्या कम्युनिटीच्या बाबतीमध्ये काय झालंय आणि त्या सामाजिक मागासलेपणामुळे तुच्छता, दुय्यम वागणूक त्या कम्युनिटीला मिळाल्यामुळं त्यांचं त्या सामाजिक डिस्क्रिमिनेशनमुळं त्यांचं शिक्षण आणि नोकऱ्यामधलं प्रमाण घटलंय आणि त्यांची अवनती झालेली आहे त्याची. म्हणून त्यांना मागास ठरवलं जाणं. मग मराठा कम्युनिटी, माझा असा प्रश्न इथल्या व्यवस्थेला आहे, मराठा समाज जर मागासलेला असेल तर मग पुढारलेला समाज या माझ्या महाराष्ट्रामध्ये कोणता आहे? एक लाईन आपण ज्यावेळी आखतो, त्या लाईन पासून सगळ्यात मागास, बॅकवर्ड, पिछडलेला, त्याला पुढे घेण्यासाठी हे रिझर्वेशन आहे. पण एखाद्या समाजामध्ये दरी निर्माण नाही होऊ शकत? श्रीमंत अतिश्रीमंत होत गेला, गरीब अतिगरीब होत गेलेला आहे. हे मराठा समाजात होत असेल तर मग ह्या बाकीच्या जातीमध्ये काय विषय असेल? तेही महाराष्ट्रातच राहतात, तेही या महाराष्ट्राचेच नागरिक आहेत, देशाचेच नागरिक आहेत. इथल्या गरिबीचे पॅरामीटर्स 2 एकराचे असतील तर मग या भटक्या विमुक्त जाती जमातीला आजही आमच्या व्यवस्थेमध्ये 1 बिघा 1 गुंठा जमीन घर बांधायला सुद्धा नाही, त्याला रहिवासाचा पुरावा सबमिट करता येत नाही, त्याला विजयंतीचा दाखला काढता येत नाही, त्याला 57 म्हणजे 50-60 वर्षापूर्वीचा पुरावा मागितला जातो. जो भटका आहे, ज्याचा कुठला वारस, त्याच्या घरचं कधी कुठल्या ग्रामपंचायतीत नोंद नाही, त्या माणसाने काय करायचं? त्या माणसांसाठी हे रिझर्वेशन दिलं गेलंय ना. आणि त्या जमिनीशी समांतर असणाऱ्या विजयंतीच्या ओबीसीच्या पालामध्ये जर मराठा समाजाचा जर हा उंट गेला तर ते पाल राहील का? त्या तंबूचे आडी मेडी 12 खुट्ट राहतील का? हे मुळात सकट उपटून येणार नाहीत का? म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की 19% आता जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये किती जाती? साधारण 300-350 जाती, 492 जाती उपजाती विजयसह या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती SPC मध्ये येतात.